नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतीचं यांत्रिकीकरण वाढवण्यासोबतच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखराच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आता गावागावांमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे। या योजनेअंतर्गत पात्र गटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या तब्बल 60% म्हणजेच कमाल 24 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे। ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये काम करण्यास मजुरांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं शेतकऱ्यांचा कल आता यांत्रिकीकरणाकडे वाढत चालला आहे। मात्र अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। त्यासाठी आता कृषी विभागानं गावस्तरावरती अशी यंत्र भाडेतत्वावरती उपलब्ध करून देण्याचा भाग म्हणून हा नवीन प्रकल्प हाती घेतला आहे। त्यामुळे शेती कामांमधील मजुरीचा खर्च कमी होऊन कामांना गती मिळणार आहे। पेरणीच्या वेळी ही सामग्री एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी अवजार बँक ही संकल्पना अगदी महत्त्वाची ठरते। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत महिला बचत गटांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येणार असून त्यांना व्यवसाय उभारण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गाव पातळीवरती आता शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारं सहज आणि परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी अवजार बँक स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये या योजनेअंतर्गत गटांना ट्रॅक्टर चलित अवजारं, BBF यंत्र, रोपणी आणि लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कंबाईन हार्वेस्टर तसेच फवारणी पंप यासारखी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे। त्या भागातील पीक पद्धतीनुसार आधुनिक यंत्र खरेदी करता येणार आहेत। तर मग मित्रांनो, कृषी अवजार बँक सुरू करण्यासाठी आता 24 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।